करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गला गाजे पितांबर आवडे निरंतर येतिना हे सुंदर ते दान उभे विठेवर करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गला गाजे पितांबर आवडे निरंतर येतिना गणपती जवानी विराजित तुलसी हार गला गाजे पितांबर आवडे निरंतर येतिना मकर कुंडल दळपती जवानी कंटिक तुलसी हार गला गाजे पितांबर आवडे निरंतर येतिना तुका म्हणे माझे सर्व सुख पायिना श्रीमुख आवडी तुळसी हार गला गाजे पितांबर आवडे निरंतर येतिना तुका म्हणे माझे पायिना श्रीमुख आवडी तुळसी हार गला गाजे पितांबर आवडे निरंतर येतिना विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमारी हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम सुंदर ते ध्यान
कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराज कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरी आवाज कमी करा मा आवडीची ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीचे बोरे खाय भिल्लटीची बोरे खाय भिल्लटीची बोरे खाय बोरे खाय विलनचे बोरे खाय बोरे खाय विलनचे ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीचे महिमा आवडीची ऐका महिमा आवडीचे बोरे खाय भिल्लटीची बोरे खाय भिल्लटीची बोरे खाय विलनचे बोरे खाय विलनचे बोरे खाय थोर प्रेमाचा भोकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भोकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ दयाळा हाची दुष्काळ दयाळा हाची दुष्काळ दयाळा पोहे सुदाम देवाचे राम देवाचे पोहे सुदाम देवाचे होय सुदाम देवाचे पके मारी कोरडेची पके मारी कोरडेची पके मारी कोरडे पके मारी कोरडे पके मारी कोरडे पके मारी कोरडे थोर प्रेमाचा भोकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भोकेला थोर
म्हणे उचितात्वा थोडे म्हणे भक्ती पुढे तुका 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 म्हणे भक्ती थोर प्रेमाचा भक्तीला थोर प्रेमाचा भक्तीला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा आजची दुष्काळ तयाला आजची दुष्काळ तयाला आजी दुष्काळ विठोबा रखुमा जय जय विठोबा कुमार कुमारी जय विठोबा विनवला विनवला जय जय कुमार कुमारी विठोबा रखुमा जय जय विठोबा कुमारी जय जय विठोबा जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुमार कुमारी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी जय जय विठोबा जय जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कवर दे हरिभक्त ज्ञानदेव विठोबा रखुमाई ठोबार कुमारी विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई ठोबार कुमारी हरी मन अवडीचे ऐका मै मन अवडीचे ऐका मै मन अवडीचे ऐका मै मन अवडीचे ऐका मै मावडीचे ऐका मै मावडीचे ऐका मै मावडीचे ऐका मै मावडीचे ऐका मै मन अवडीचे 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 ऐका मै मावडीचे
प्रेमाचा भुकेला आ थोर प्रेमाचा भुकेला बोरे खाय मिळणे दे बोरे खाय खाय बोरे खाय बोरे खाय मिळणे दे खर प्रेमाचा भुकेला कर प्रेमाचा भुकेला कर प्रेमाचा भुकेला कर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयालाची दुष्काळ तयाला 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 हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला तयाला हाची दुष्काळ आजी दुष्काळ आजी दुष्काळ दयाला आजी दुष्काळ आजी कमी झाली आजी 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 दुष्काळ आजी आजी हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला
थोर प्रेमाचा भुकेला 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 प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला हालवी ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सालाबाद प्रमाणे इताळी गावी देवाच्या साधू संतांच्या कृपेनं 67 वर्ष उत्सव चालू आहे. बऱ्याच वेळा मी सेवा करून गेलेलो आहे. हरिभक्तीपरायण माझे मित्र जनार्दन पाटील आणि गावकऱ्यांनी सेवा दिलेली आहे आणि मी वेळेवर हजर झालेलो आहे. असो खरं म्हणजे माझी सेवा फार दिवस चाललेली आहे इथं, अजून मला कॅन्सल केलेलं नाही. दुका म्हणे देवा जुनाटही माझी सेवा. जोपर्यंत माझी तब्येत चांगली आहे आणि तुम्ही सांगता तोपर्यंत आपली सेवाची चालू राहील. असो मी चिंतनाकरता जो अभंग निवडलेला आहे अतिशय सोपा अभंग आहे, सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. मी जवळजवळ परमार्थामध्ये कीर्तनच करतो, त्याला 49 वर्ष झाली. हे कीर्तन करायचे 4 प्रकार आहेत. 4 कीर्तनकाराचे. नंबर 1, काही कीर्तनकार अभंग अवघड घेतात, सांगतात पण अवघडच. शेवटपर्यंत काय सांगतात ते कळतच नाही बा कुणाला. आमच्या डोंबिवलीला गणेश मंदिरामध्ये उत्सव होता. एका म्हातारीने विचारलं कीर्तन कसं झालं. तिने सांगितलं कीर्तन उत्तम झालं पण शेवट पण काही कळलंच नाही. अभंग अवघड घेणार, सांगणार अवघड, पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे विद्वान माणसं अभंग सोपा घेणार पण सांगणार मात्र अवघड. तिसरा प्रकार आहे अभंग घेणार अवघड पण सांगणार मात्र सोपं. महाराष्ट्रामध्ये अशी बरीच लोक आहेत, अभंग अवघड घेणार सांगणार सोपं. आणि चौथा प्रकार आहे अभंगी सोपा आणि सांगणार सुद्धा सोपा. त्यात माझा नंबर आहे. सावळाराम महाराज, पांडुरंग घुले वगैरे अभंग सोपा घेणार, सांगणार सुद्धा सगळ्या समाजाला समजायला सांगणार, म्हणून तर समाज जमा झालेला आहे. असो तेव्हा माझा चौथा नंबर मी सांगितला, कारण मी कुठे शिकलेलो नाही, बऱ्याच लोकांचं ऐकून ऐकून कीर्तन करायला लागलेलं आहे. कवडी कवडी जोड के निर्धन हो धनवान, अक्षर अक्षर पडे मूर्ख हो सुजान. असो या अभंगामध्ये तुकाराम महाराज प्रेमाचा भक्तीचा आवडीचा महिमा सांगतात. 2 भगवत भक्तांची कथा या अभंगामध्ये आहे. नंबर 1 शबरी, नंबर 2 सुदामा. त्यांचं चरित्र सांगितलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमाने आवडीचा भक्तीचा प्रेमाचा महिमा सांगतात तुकाराम महाराज. ऐका. मला वाटतं ऐकणं आहे ना ही पहिली भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही भागवतामध्ये प्रल्हादाने सांगितलेली नवविधा भक्ती आहे. त्याच्यामध्ये श्रवण, जो माणूस श्रवण करतो ना तो पुढे हुशार होतो. श्रवण करा, ऐका. अर्थात याच्यामध्ये 4 मुद्दे उपस्थित होतात. नंबर 1 कोणाचं ऐकायचं, नंबर 2 काय ऐकायचं, नंबर 3 किती ऐकायचं आणि नंबर 4 कसं ऐकायचं. या 4 गोष्टी आपल्याला चिंतन करता येतं. पहिला प्रश्न निर्माण होतो ऐकायचं कोणाचं. ऐका आता, हे ऐका. एक चिंतनिका मी टीव्हीवर ऐकली, एका मुलाने सुंदर चिंतनिका सांगितली. लहानपणी आईवडिलांचं ऐका, शाळेत गेल्यानंतर गुरुजींचं ऐका, तब्येत बरी होईपर्यंत डॉक्टरचं ऐका, केस आपल्यासारखे होईपर्यंत वकिलाचं ऐका, बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐका,
लग्न झाल्यानंतर बायकोच ऐका ते ऐकावंच लागतं बुवा. पण याच्यामध्ये एक मुद्दा, योग्य ऐका, नको ते ऐकू नका. कीर्तन होईपर्यंत कीर्तन करायचं ऐका, आणि जीवनाचं जर कल्याण करायचं असेल ना, संतांचं कायमच ऐका बुवा. संती सांगितले केले ते जतन, नाही आज्ञा त्यांचे केले उल्लंघन, मत मतांतरा नाही दिले मन, हृदयी धरले हरीचे चिंतन हो. मला वाटतं सरकारने सुद्धा या संतांचं ऐकलं पाहिजे व नको ते निर्णय घेऊ नका आणि समाजाला वेटीस धरू नका. आता गव्हर्नमेंटने 2014ला कायदा काढला. कुठला कायदा माहिती आहे तुम्हाला? वडिलांची इस्टेट याच्यावर दोघांचाही अधिकार, भावाचा आणि बहिणीचा. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये भांडणं चालू आहेत. भावा बहिणींची भांडणं लागली ना या एका कायद्यामुळे. शास्त्र असं सांगताय ना, मुलगी एकदा नांदायला गेली ना, नवऱ्याची संपत्ती तिची, वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क नाही. हे गव्हर्नमेंटनी संतांना विचारून हा कायदा केला पाहिजे होता. गोंधळ करू नका बुवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकच घटना तुम्हाला सांगतो. एका घरची लग्नामध्ये आईने एका मुलीला नांदायला गेलेल्या थोडीशी बुंदी दिली. बुंदी एक 10-12 लाडू असतील. म्हातारीने आपल्या मुलीला, या सून बोलली, मला न विचारता तुम्ही बुंदी कशी काय दिली? मी मालकी नाही, सून. अर्थात हे आईनी कुणाला सांगितलं? मुलीला सांगितलं. आणि मुलीनी हे बरोबर लक्षात ठेवलं आणि रस्त्याच्या बाजूला जमीन विकायला काढली. तिची किंमत होती 1 कोटी रुपये. त्या मुलीने सांगितलं, जोपर्यंत 50 लाख रुपये मला मिळत नाही तोपर्यंत मी सही करणार नाही. मुलीला 50 लाख रुपये द्यावे लागले. बुंदीची किंमत 50 लाख झाली. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. म्हणून कोणी ना संतांचं ऐकलं ना, तुमचं कल्याण होईल कायमचं. देव संतांचा ऐकतो, बाकीचा प्रश्न संपला. तेव्हा काय ऐकायचं मी सांगितलं. माणसाने नेहमी संतांचं ऐकलं ना, जीवनाचं कल्याण होईल. नंबर 2, काय ऐकायचं? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. आपल्याला ऐकण्याची सवय झालेली आहे. काय ऐकायचं? तर देवाविषयी ऐकायचं किंवा संतांविषयी ऐकायचं. हो, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. पहा विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, डोळे उभी घ्या रे सुख, डोळे उभी घ्या रे सुख. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. देवाचे गुण ऐका, नाम महिमा ऐका, सगळं देवाविषयी ऐका किंवा संतांविषयी ऐका. ऐसे बोलिले देवे, ते तर जिजी म्हणतले पांडवे, ऐके जे वाचा विषयी ते साधू कथा. साधूची कथा ऐका किंवा देवाचं ऐका, बाकी नको ते ऐकू नका. काय ऐकायचं मी सांगितलं. आता किती ऐकायचं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, कायमच ऐका बुवा. तुळशीदासांनी जी 14 घरं सांगितली, 14 घरं, त्या 14 घरामध्ये पहिलं सांगितलं ग्रह बुवा. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुबग सरी नाना, भरही निरंतर होईन पुरे, तिनके ही तुम कह गृहरुरे. तुळशीदास म्हणतात, जशा नद्या कायम समुद्राला मिळतात ना, तसं माणसाने सतत ऐकायला पाहिजे. आणि या भागाचं भाग्य असं तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी स्तुती करतो अशा भाग नाही. या भागामध्ये
भरपूर कार्यक्रम होतात. आता इथला सप्ताह संपला की लगेच किरवलीचा चालू झाला, किरवलीचा संपला की लगेच आमनेचा चालू झाला. वर्षभर ऐकायला तुम्हाला मिळतं आणि अजून कीर्तनला कुठे तिकीट लागलेलं नाही. तमाशाला तिकीट आहे, नाटकाला तिकीट आहे, पिक्चरला तिकीट आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाटक तमाशा पाहणं म्हणजे विकतचं पाप आणि कीर्तन प्रवचन ऐकणं फुकटचं पुण्य. मोल देऊन या साठवावे दोष, नटाचे ते वेश पाहून या. आणि दिवसभर काम करायचं, संध्याकाळी कीर्तन ऐकायचं. फक्त ऐकायचं नाही, जेवण करूनच घरी जायचं. इथे सगळी सोय आहे बुवा, तेव्हा सतत ऐका. आणि चौथा प्रश्न आहे कसं ऐकायचं. तर ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे मनाच्या कानी ऐकावे, बोलबुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची. मन एकाग्र कोण ऐकलं पाहिजे. काय काय माणसांना मी विचारतो कालचा अभंग कुठला, लगेच ते डोकं खाजवतात. आता कालचा अभंग जर तुम्हाला आठवत नसेल तर 40-40 वर्ष परमात्मा करून काय उपयोग आहे. म्हणजे आपण जे ऐकलं ना बरोबर लक्षात ठेवलं पाहिजे. मी 4 प्रश्न तुम्हाला सांगितले. कोणाचं ऐकायचं, संतांचं ऐकायचं. काय ऐकायचं, देवाचे गुण ऐकायचे किंवा साधूचे गुण. आपल्या साधूची कथा ऐकायची. किती ऐकायचं, नेहमी ऐकायचं. आणि कसं ऐकायचं, कान एकाग्र करून ऐकायचं, मन एकाग्र करून ऐकायचं. ना दे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तुकाराम दृष्टांत देतात. अर्थात श्रोत्याचे सुद्धा काही प्रकार आहेत. भागवतामध्ये श्रोत्याचे 2 प्रकार सांगितले आहेत, प्रवर आणि अवर. प्रवर श्रोत्यामध्ये 4 प्रकार आहेत आणि अवर श्रोत्यामध्ये 3 प्रकार आहेत. हे सुद्धा ऐका. नंबर 1 चातक श्रोता, नंबर 2 हंस श्रोता, नंबर 3 शुक श्रोता आणि नंबर 4 मीन श्रोता. हे भागवतामध्ये प्रौढ श्रोते म्हणजे चांगले श्रोते आहेत. आता चातक श्रोता म्हणजे काय, चातक जसा चातक पक्ष फक्त पावसाचं पाणी घेतो ना, पितो, तसं फक्त परमार्थाचं ऐकणार आहे ना, तो चातक श्रोता. हंस श्रोता कोण, दोन्ही ऐकतो, संसाराचंही ऐकतो, परमार्थाचं ऐकतो, पण संसाराचं सोडून देतो आणि परमार्थाचं ग्रहण करतो, हंस श्रोता. शुक श्रोता म्हणजे चांगलं चांगलं फक्त विनोद ऐकतो आणि म्हणून निवृत्ती देशमुखांच्या कीर्तनला गर्दी. जो लोकांना हसतो ते ऐकणं काय म्हणलं शुक श्रोता. आणि मीन श्रोता म्हणजे काय, ऐकतो काही बोलत नाही, अंतःकरणात ठेवतो तो मीन श्रोता. हे श्रोते जरा वरच्या प्रतीचे आहेत. आता बाकीचे 3 ऐका. नंबर 1 बैल श्रोता, नंबर 2 लांडगा श्रोता आणि नंबर 3 उंट श्रोता. बैल श्रोता म्हणजे काय, बैल श्रोता म्हणजे परमार्थाचं ऐकतो पण घरची कामं घेऊन येतो. वाती वळत वळत ऐकतो, शेंगा सोलत सोलत ऐकतो, मोबाईल बघत बघत ऐकतो, पेपर वाचत वाचत ऐकतो. बरोबर ज्याचं लक्ष नाही पण असतं मात्र कीर्तनामध्ये. कीर्तनामध्ये असतं पण कीर्तनाकडे लक्ष नाही, बैल श्रोता. आता आपण कुठल्या लेवलमध्ये आहे ज्याचं नाही बघायचं. त्याच्यानंतर लांडगा श्रोता म्हणजे संसाराचंही ज्या रीतीने ऐकतो ना, तसंच पिक्चरचं ऐकतो, तसंच क्रिकेटचं ऐकतो, तसं तमाशाचं ऐकतो, तसं राजकारणाचं पण ऐकतो, लांडगा श्रोता. आणि उंट श्रोता म्हणजे फक्त संसाराचं ऐकतो, परमार्थाची गोष्ट काढल्याबरोबर लगेच पळून जातो. त्याला परमार्थ आवडतच नाही. मी माझ्या गावाला कीर्तनला जातो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 40-50 माणसं असतात बुवा, पण एखाद्याचं जर भांडण लागलं ना 200-300 माणसं जमा होतात. त्यांना वाटतं नवीन एखादी शिवी ऐकायला मिळते का बघूया आपल्याला. हे श्रोतेचे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. आणि श्रोत्यामुळे, श्रवणामुळे फार फायदे होतात, फार फायदे होतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जवळजवळ ज्ञानेश्वरीमध्ये 5 फायदे सांगितले आहेत माझ्या अभ्यासाने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते मन, जरा भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. नवव्या अध्यायामध्ये 2 फायदे सांगितले. पहिल्याच ओळीमध्ये 1 फायदा आहे, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड आहे का, सर्व सुखाचा तुम्ही अधिकार व्हाल. दुसरा फायदा सांगितलाय, अहो आळूमाळू अवधान द्यावे, येतुलेनी आनंदाचे राशी बैसावे, बाप सर्वांना द्रव्य घातली माळ, आनंद तुम्हाला मिळणार. तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता,
मोक्ष अशा येतात श्रवणाची माझी. मोक्ष तुम्हाला मिळणार, सर्व सुख मिळणार, आनंद मिळणार. पुढची 18व्या अध्यायामध्ये 2 ओळी आहेत. कानाच्या महाद्वारी जेत गीता गजर करी, सृष्टीची आदिवरी जाय पाप. गीतेची अक्षर जर तुमच्या कानावर पडली ना, करोडो जन्माचं पाप नाहीसं होतं भाऊ. त्याच्यापेक्षा गीतेची अक्षर कानावर पडली ना, एक अक्षर जरी पडलं ना, एक अश्वमेघ यज्ञ होतं भाऊ. जे गीतेची अक्षरे जे तुले का कर्णद्वारे ते तुले होते पुरे अश्वमागिकी. हे सगळे श्रवणाचे फायदे आहेत बुवा, आणि आपल्याला फुकट मिळतं. म्हणून माणसाने श्रवण करायला पाहिजे. श्रवणाचे मिसे बैसावे, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदो, साम्राज्य भुवनी त्रिभुवनी नांदे राम. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदो, साम्राज्य भुवनी सुखे नांदो, साम्राज्य भुवनी सुखे नांदो. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखे नांदे. ज्ञानोबराय म्हणतात, हे सगळं ऐकलं ना, परमार्थ ऐकला ना, तुम्हाला फार मोठा फायदा होणार. म्हणून माणसाने सतत ऐकलं पाहिजे. ही पहिली भक्ती आहे, ऐका महिमा आवडीची. तुकाराम महाराज महिमा सांगतात. वाङ्मयाचं आपण चिंतन केलं ना, वाङ्मयामध्ये बरेच महिमे आहेत. फक्त मी प्रमाण म्हणून जातो. नंबर 1 नामाचा महिमा आहे वाङ्मयामध्ये. नंबर 2 संतांचा महिमा आहे. नंबर 3 तीर्थाचा महिमा आहे. नंबर 4 व्रताचा महिमा आहे. नंबर 5 क्षेत्राचा महिमा आहे. नंबर 6 गुरुचा महिमा आहे. नंबर 7 संघाचा महिमा आहे. नंबर 8 देवाच्या पायाचा महिमा आहे. पण या आवडीमध्ये, या अभंगामध्ये तुकाराम महाराज प्रेमाचा महिमा सांगतात. ऐका महिमा आवडीची, आवडीचा भक्तीचा महिमा सांगतात बुवा. अर्थात हा महिमा सांगताना 2 दृष्टांत वापरलेले आहेत. पण ही तुकाराम महाराजांची बुद्धी कशी काय चालली कोणास ठाऊक, देवाला माहिती बुवा. प्रतिभा संपन्न तुकाराम महाराज 2च उदाहरणं देतात. पण एक उदाहरण आणि दुसरं उदाहरणाची जर तुलना केली ना, बरीच विषमता वाटते आपल्याला. विषमता, कुठली विषमता? पहिला जो दृष्टांत आहे शबरीचा, हा त्रेतायुगातला आहे. आणि सुदामदेवाचा दृष्टांत आहे द्वापार युगातला. एक दृष्टांत आहे स्त्रीचा, एक दृष्टांत आहे पुरुषाचा, एक दृष्टांत आहे लग्न न झालेली स्त्री, एक दृष्टांत आहे लग्न झालेला सुदामा, एक दृष्टांत आहे अतिशय खालच्या कुळातली कोण, शबरी, आणि एक दृष्टांत आहे अतिशय उच्च कुळातला ब्राह्मण. एक दृष्टांत आहे घर सोडलेली शबरी, एक दृष्टांत आहे घर न सोडणारा सुदामदेव, एक दृष्टांत आहे संन्यासाश्रम, शबरीने लग्न नाही केलं, आणि एक आश्रम ग्रस्ताश्रम आहे. एक दृष्टांत आहे जंगलातला, आणि एक दृष्टांत आहे महालातला. एक दृष्टांत आहे झोपडीमधला, एक दृष्टांत आहे द्वारकेमधला. एका दृष्टांतामध्ये राम शबरीला भेटायला जातात, आणि दुसऱ्या दृष्टांतामध्ये सुदामदेव देवाला भेटायला जातात. लक्षात ठेवा, आई मला त्याची विषमता सांगायची आहे. मला वाटते जेव्हा राम भेटायला गेले ना, त्यांच्याबरोबर सीता नव्हती बुवा, एकटेच होते संन्यास आश्रमामध्ये. आणि जेव्हा सुदामदेव देवाला भेटायला गेले 16,100 बायका हजर होते बुवा. शबरीने देवाला नैसर्गिक बोरं दिली, सुदामदेवानी कृत्रिम पोहे नेले होते. अर्थात शबरीला उच्च म्हणजे गोलोक दिला, आणि सुदामदेवाला काय दिली, भुक्ती दिली. एकाला मुक्ती दिली, एकाला भुक्ती दिली. हा सगळा जर विचार केला ना, विषमता वाटते. तर 2 बाबतीत समता आहे. कोणती? दोघांचं नाव 3 अक्षरामध्ये आहे, शबरी सुदामा, आणि दोघांची सुरुवात आहे ना सणीच आहे, शबरी आणि सुदामा. काय तुकारामांची बुद्धी चालली. जवळजवळ मला 15 मुद्दे सापडले. आता किती सांगितले ते तुमचं तुम्ही मोजा. या तुकाराम महाराज या अभंगामध्ये 2 भक्तांची कथा सांगतात. या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज शबरीचा दृष्टांत सांगतात बुवा. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा
तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये भिल्लटी म्हणजे शबरीचा दृष्टांत देतात. शबरी ही अगोदरच्या जन्मामध्ये राजकन्या होती आणि प्रयागला स्नानाकरता गेले होते. तिला कीर्तन ऐकण्याची प्रवचन ऐकण्याची फार आवड होती. वडिलांना विचारलं मी प्रवचन कीर्तन ऐकायला जाऊ का? वडिलांनी सांगितलं आपल्या मर्यादा आहेत, आपण राजघराण्यात जन्माले आहोत, पडद्याच्या आडमध्ये सगळं झालं पाहिजे. हे वडिलांचं बोलणं तिला आवडलं नाही. रात्री उठली, गंगेमध्ये गेली, गंगेला प्रार्थना केली की मला संतांची सेवा करायची आहे, हा जन्म माझा आता तो संपव. आत्महत्या केली स्वतः. कोणी? शबरीनी. कोण होते अगोदरच्या जन्मामध्ये? राजकन्या. आणि देवाने तिला दुसऱ्या जन्मामध्ये भिल्लाच्या घरामध्ये जन्म दिला. राजाच्या शबर नावाच्या राजाच्या घरी जन्म दिला. मुलगी. देवाला सांगितलं मला जास्त रूप नको, गोरेपणा वगैरे असे नको, मी काय असेल चालेल, विद्रूप असेल चालेल, पण संतांची सेवा माझ्या हातून घडली पाहिजे. आता शबरी उपवर झाली आणि शबरीचं लग्न ठरलं. आणि लग्न ठरल्यानंतर तिच्या वडिलांनी आपल्या प्रथेप्रमाणे पार्टी देण्याकरता, मेजवान देण्याकरता पक्षी पकडले, पशु पकडले आणि जवळजवळ 2-4 हंडे दारू जमा केली. म्हणजे निवडणुकीच्या अगोदर जसं होतं तसं. तेव्हा तिने आईला विचारलं, म्हणजे आई हे पक्षी, हे पशु, हे कोंडून ठेवले कशा करता आणि हांडे कशा करता? आईने सांगितलं तुझं लग्न होतंय ना, वऱ्हाडाला मेजवानी देण्याकरता हे सगळं जमा केलेलं आहे. वऱ्हाडाला मेजवानी देण्याकरता. तिला वाईट वाटलं, अरे 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 आपल्या एकीच्या लग्नामुळे किती लोकांची हत्या होणार, किती पक्ष्यांची हत्या होणार. म्हणून तिने निर्णय घेतला की आपण या सगळ्यांना सोडून द्यायचं. तुम्हाला आश्चर्य वाटले, कधी कधी वारकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडला जातो. आता मी मूळचा कोल्हापूरचा आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता कोल्हापूर आमच्या लग्नामध्ये ना बकरं देतात बा, बकरं. इथे आहे काय प्रथा मला माहीत नाही. आता मी वारकरी असल्यामुळे माझ्या चुलत्याने सांगितलं, म्हणजे शिरा पाहिजे तेवढा खा, पण बकरं वगैरे मिळणार नाही, कारण माझे वास्कर महाराज लग्नाला येणार आहे. ते मला काय म्हणतील, म्हणजे तुला वाळीत टाकण्यात येईल. म्हणलं सगळ्या गावाने वाळीत टाकलं चालेल, पण मी हे करणार नाही. म्हणजे तुझं वाटोळ होईल. म्हणलं गुंडगुळ होऊ दे. आज माझ्या लग्नाला जवळजवळ 47 वर्ष झाली. मला अजून काय झालं नाही. 2 मुलं आहेत मला, चांगली कमवत आहेत, एक तर अमेरिकेला आहे बुवा. असो, मला काय सांगायचं आहे, आणि ज्याने ज्याने ही बकरी कापली ना त्यांच्या संसाराचं वाटोळ झालं. विठोबा रखुमार. जय जय ठोबा रघुमार, ठोबा रघुमार, ठोबा रघुमार, जय जय ठोबा रघुमार, ठोबा सांगण्याचं तात्पर्य लक्षात ठेवा, आपण नीतीने वागलं पाहिजे. आपण जर नीतीने वागलो ना, समाज आपल्याला नाव ठेवणार नाही. त्यापासून माझ्या घरामध्ये आम्ही काही करू दिलं नाही. म्हणलं आम्ही वारकरी आहे, आमच्या घरात असलं काही होणार नाही. यायचं असेल तर या, नाही तर लग्न असंच होईल. पण सगळ्यांचं व्यवस्थित झालं, काय हरकत नाही. मला हे सांगायचं आहे, शबरीने रात्री काय केलं, दरवाजे उघडले आणि सगळे पक्षी बाहेर सोडले आणि सगळे पशु पण बाहेर सोडले. आणि बरोबर रात्री 12 वाजता घरातून निघून गेली, मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिवसाही कंदमुळं खाणार शबरी, आणि रात्र झाली ना लाकडं गोळा करणार आणि मातंग ऋषींच्या आश्रमाच्या दरवाजाजवळ ठेवणार. आणि रात्री कोणाला कळू नये म्हणून रस्ता साफ करणार. पंपा सरोवरती आश्रम. झाडू सुद्धा मारत नव्हती. का? झाडूचा आवाज होईल म्हणून. म्हणजे गपचूप सेवा, न करता सेवा करत होती. मातंग ऋषींनी चौकशी केली, म्हणजे हे कोण करत आहे गपचूप सगळं, रस्ता कोण साफ करत आहे? आणि मग शिष्याने सांगितलं कोण आहे जरा पाळत ठेवा. आणि एक दिवस शबरीला पकडली आणि मातंग ऋषींच्या समोर हजर केली. मातंग ऋषीने तिचं तेज बघितलं. आता ते त्रिकाल ज्ञानी होते मातंग ऋषी. रे बाळ, तुझा मी अधिकार ओळखते, आता इथं राहायचं तू. मी तुला पर्णकुटून बांधून देते आणि तुझ्या मताप्रमाणे तू सेवा करायची. काही ऋषींनी ऑब्जेक्शन घेतलं, हे बरोबर नाही म्हणून. मातंग बोलले माझं नाव मातंग आहे. मातंग म्हणजे हत्ती. हत्ती चले बाजार, भुंके कुत्ते हजार. मी कोणाला घाबरत नाही. मी जर बरोबर असेल तर मला कोणी नाव ठेवता कामा नये. माझा सगळा कारभार क्लिअर आहे, पारदर्शक. त्या शबरीने बरेच दिवस सेवा केली, प्रवचन ऐकली, कीर्तन ऐकली, देवाची सेवा केली. आणि मातंग ऋषीने सांगितलं, म्हटले माझं आयुष्य संपलं, मी चालू ब्रह्मलोकाला. म्हटले मला कोण आहे?
म्हणाले तुला भेटण्याकरता राम येणार आहेत, फक्त रामाचं भजन करत राहायचं रात्रंदिवस. राम तुला भेटायला येणार, जगाचा मालक. आणि मातंग ऋषी ब्रह्मलोकामध्ये निघून गेले आणि ही शबरी मात्र राम केव्हा येणार हे मात्र मातंग ऋषींनी सांगितलेले नाही. पद्मपुराणामध्ये कथा आलेली आहे, शबरी रामाची 10,000 वर्ष वाट बघत होती. रामाने राज्य किती दिवस केलं? 11,000 वर्ष. शतवर्ष सहस्राणी, दशवर्ष सहस्राणी, दशवर्ष सहस्राणी, दशवर्ष शतानीच रामो राज्यम उपासिता ब्रह्मणोकम प्रयाचित रामायणामधला श्लोक आहे. 10,000 वर्ष वाट बघत होती. आणि राम आज येणार म्हणून रोज रामाच्या पूजेकरता 4 वस्तू जमा करणार. जंगलामध्ये जाणार आणि झाडाची मोठी मोठी पानं आणणार लगादी करण्याकरता. बोरं तोडणार, चांगली चांगली बोरं पाठीमध्ये भरणार, टोकरीमध्ये भरणार, घरी आणणार. पंपा सरोवराचं पाणी आणणार, त्या बोराच्या जवळ ठेवणार. आणि राम येणार म्हणून बरोबर 10 फूट अशी फुलं अंतरून ठेवणार. ही जी पूजा आहे ना, ही पूजा 4 प्रकारची असते. गीतेमध्ये श्लोक आलेला आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. ही 4 प्रकारची सेवा आहे. पूजा पत्र काही, पूजा पत्र काही, पूजा पत्र काही, पूजा पत्र काही, हे फळ पुष्प तोय, फळ पुष्प तोय, फळ पुष्प तोये, फळ पुष्प तोये, फळ पुष्प. जगजोगी जगजोगी जाग 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 बोलते. रोज हे 4 पदार्थ जमा करणार, फुलं जमा करणार, पानं जमा करणार, बोरं जमा करणार, पाणी आणणार. जवळजवळ 10,000 वर्ष ही सेवा चालली होती. आणि एक दिवस राम प्रभू शबरीला भेटण्याकरता आले, निघाले. अर्थात सीता रावण घेऊन गेला होता, राम एकटेच होते, लक्ष्मण बरोबर होते. अर्थात ऋषींच्या आश्रमामध्ये आले, सगळे ऋषी जमा झाले. ऋषींनी रामाचं स्वागत केलं, पण रामाने पहिला प्रश्न विचारला, शबरी कुठे राहते? बाकी काय विचारलं नाही, शबरी कुठे राहते? सगळे चकित झाले, म्हणजे आम्ही एवढी सेवा करतो, शबरीचं नाव कसं काय घेतलं? त्यांनी सांगितलंय, तलाव आहे ना, त्याचं पाणी खराब झाले, त्याच्यामध्ये किडे झालेले आहेत आणि आम्ही शबरीला पाणी पिऊ देत नाही. रामप्रभूंनी सांगितलं, तिच्या शापामुळेच किडे झालेले आहेत. तयाशी घडली सकळ ही पापे, संतांची कोपे निंदा द्वेषे. वास्तविक संतांचा जे तिरस्कार करतात ना, त्याग करतात ना, ते देवाला अजिबात आवडत नाही, पाप घडलं जातं. आणि मग रामप्रभूंनी सांगितलं, शबरीचे पाय धुवून ते पाणी जर तळ्यामध्ये टाकल्यानंतर पाणी शुद्ध होईल. आणि तसा प्रयोग केल्यानंतर पाणी शुद्ध झालं. आणि शबरी रामाची वाट बघत असताना एक दिवस राम प्रभू शबरीच्या झोपडीमध्ये गेले. मला वाटतं एक यूट्यूबवर एक भजन आहे बुवा, हरी जब मेरे राम जी का वन होगा, शबर की गुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराय उसको आसन पे बिठाओगे, आएंगे जब रघुराय उसको आसन पे बिठाओगे. आएंगे जब राम प्रभु से आसन पर आओगे, आएंगे रघुराम से आसन पर बिठाओगे. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से हे साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबर की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबर की गुटिया का पावन होगा.
पावन पावन होगा होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जगाचा मालक शबरीच्या घरी आला. मला वाटतं ऐसा कर घर आवे राम और धंदा शब छोरी काम. एखादा नगरसेवक जर आपल्या घरी आला ना तर आपली धावपळ होते बुवा. एखादा आमदार आला तर आणखीन धावपळ, खासदार आला तर आणखीन धावपळ, देवेंद्रजी आले तर फारच धावपळ, आणि नरेंद्रजी आले ना आपलं धोतरच फिटणार. पंतप्रधान आहेत, जगाचा मालक घरी आला, काय मोठं भाग्य असेल बुवा. शबरीच्या घरी शबरीला शोधत आले. देवाकडे जाणं वेगळं आणि देव आपल्या घरी येणं वेगळं. नोकरी शोधणं वेगळं, नोकरी आपल्याला शोधत येणं वेगळं बुवा. मला 2 मुलं आहेत. माझ्या एका मुलाला नोकरी शोधत आली आणि एक मुलं अजून नोकरी शोधतोच आहे बुवा. देव घरी येणं जगामधलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. शबरीने सांगितलं माझ्या घरी तुम्ही आला, आणि शबरीने सगळी पूजा वगैरे केली, आणि शबरीने काय दिलं, उष्टी बोरं दिली. उचिष्टती फळे आया भिल्लती, उष्टती फळे खाय भिल्लनीचे, उष्टती फळे खाय भिल्लनीचे, उष्टती फळे खाय भिल्लनीचे, आवडी तयाची मोठी देवा मोठी देवा, आवडी तयाची मोठी देवा मोठी देवा, भाविकाची कामे देवांगे करी, भाविकाची कामे देवांगे करी, उचिष्टाती फळे खाय भिल्लीची, उचिष्टाती फळे खाय भिल्लतीची, आवडीची दिवाळे खाय भिल्लनीची, उडीची दिवाळे खाय भिल्लनीची, उचिष्टाती फळे खाय भिल्लतीची, आवडी तयाची मोठी देवा, भाविकांचे काम देवांगी करी, भाविकाचे काम देवांगी करी, उचिष्टती फळे खाय भिल्लनीची, आवडी तयाची मोठी देवा, भाविकाचे काम देवांगी करी, भाविकाचे काम देवांगी करी. उच्छिष्टती फळे खाय भिल्लटीची, आवडी देवाची मोठी दया. रामप्रभूंनी शबरीची उष्टी बोरं खाल्ली. एक द्रोण होता, रामप्रभूंनी लक्ष्मणाला दिला. लक्ष्मणाने हातात घेतला, असा मागे केला आणि असा फेकला. काय काय माणसांना कॉफी चाय प्यायच्या नसताना हळूच खाली ओतून देतात भाऊ. तसा प्रयोग केला. रामाला हे समजलं, पण राम काय सुद्धा बोलले नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे लक्ष्मणाने असं का केलं. एका रामायणाचार्यांच्या मुखातून मी ऐकलं, लक्ष्मणाने हे मुद्दाम केलं कारण लक्ष्मणाला मेघनाथाला मारायचं होतं, इंद्रजिताला. आणि इंद्रजिताला ब्रह्मदेवाचं वरदान होतं, जो 12 वर्ष जेवणार नाही आणि 12 वर्ष झोपणार नाही तुला मारू शकणार. म्हणून लक्ष्मण 12 वर्ष जेवले नाहीत आणि 12 वर्ष झोपले नाहीत. हे फक्त लक्ष्मणाला जमू शकतं का. लक्ष्मण कोणाचा अवतार आहे, शेषाचा. अरे शेषाचा. साप आहे ना, अन्न खातच नाही बुवा, फक्त हवा खातो. म्हणजे आपण असा प्रयोग करता कामा नये बुवा, म्हणजे आपल्याला जमणारच नाही. लक्ष्मण 14 वर्ष उपाशी होते आणि 14 वर्ष झोपले नाहीत, कारण त्याला मारायचं होतं मेघनाथाला. ब्रह्मदेवाचा वर होता. आणि असं म्हणतात, द्रोण फेकला मागे आणि त्याच्या बिया पडल्या ज्या ठिकाणी, त्याच्यातून ते वृक्ष निर्माण झाले ना. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली ना, तेव्हा त्या वृक्षाचा रस लक्ष्मणाने दिला, तो शुद्धीवर आला. असं रामायण आहे. त्या रामप्रभूने शबरीची बोरं खाल्ली. रामप्रभूचा आणि शबरीचा फार मोठा संवाद झालेला आहे. नवविधा भक्ती वगैरे सांगितलेली आहेत. रामप्रभूंनी सांगितलं की मी जात पात वगैरे काय बघत नाही, फक्त अंतकरण बघतो.
माझे कितीवर प्रेम आहे ना मी जाणतो. अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी भाव. बाह्य जोडी भावाची. माणसं माणसाला फसू शकतात, देवाला फसू शकत नाही. कारण तो आत्वास करतोय. ईश्वरा सर्वभूतानां हृदयशार्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी अंतरारूढ आणि माया सर्व भूतांच्या अंतरी हृदय हमा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला जो. तेव्हा माणसाने विचार केला पाहिजे, आपल्याला कोणतरी बघत आहे, आपलं सगळं रेकॉर्ड कॅसेट तयार होते बुवा, ती चित्रगुप्ताकडे जाते. देवाला कोण फसवू शकत नाही, जगाचा कारभार चालला नसता. अर्थात शबरीने सांगितलं रामप्रभूंना की सीता रावण घेऊन गेलेले आहे, तुम्हाला सुग्रीवाची मदत घ्यावी लागेल. हे पंपा सरोवर सुग्रीव राहतात. शबरीनं सांगितलं आणि रामप्रभू तिकडे गेले. पण रामप्रभूच्या समोर शबरीने आपला देह भस्मसात केला. डायरेक्ट साक्य धामाला गेली. वैकुंठामध्ये 3 सोसायटी आहेत. नंबर 1 वैकुंठ, नंबर 2 साक्य धाम आणि नंबर 3 गोलोक. ज्याला विष्णू आवडतो ना जनरल वॉर्ड, त्याच्याकरता वैकुंठ आहे. ज्याला राम आवडतो साक्य धाम आणि ज्यांना कृष्ण आवडतो गोलोक, एकदम वरचा लोक आहेत. निघून गेली शबरी. अर्थात रामप्रभूंनी शबरीला मुक्ती दिली आणि रामप्रभू सीतेच्या शोधाकरता गेले. रामप्रभूंनी सीतेचा शोध घेतला, रावणाला मारलं, विभीषणाला लंका दिली आणि रामप्रभू परत अयोध्येला आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या बोरांची मला गोष्ट सांगायची आहे. जेव्हा रामप्रभू 14 वर्ष वनवास भोगून आले ना, ते प्रत्येक जण रामप्रभूला जेवायला बोलवायला लागले. आमच्या घरी जेवायला आलं पाहिजे. कोणी कोणी जेवायला बोलवलं ना, विनय पत्रिकेमध्ये एक श्लोक लिहिलाय तुळशीदासांनी, घर प्रेम घर सदन भई ससुरे जब जह पहुनाई तब तक कह शबरील की फलन की रुची माधुरीन पाई. विनय पत्रिकेमधला श्लोक आहे. पहिल्यांदा कौशल्य मातेने जेवायला बोललो आईनी, आणि जेवण झाल्यानंतर विचारलं, रामा जेवण कसं झालं, भाजी कशी झाली. रामाने सांगितलं, आई भाजी चांगली झाली, पण शबरीच्या पोराची त्याच्यामध्ये टेस्ट नाही. कोणाला सांगितलं, कौशल्याला. सुमित्रा मातेने जेवायला बोलवलं. सुमित्राला विचारलं, रामा जेवण कसं झालं, म्हणजे भाजी चांगली झाली, पण शबरीच्या पोराची त्याच्यामध्ये टेस्ट नाही. कैकेयीने सुद्धा जेवायला बोलवलं. कैकेयीला सुद्धा सांगितलं, आई जेवण चांगलं झालं, पण शबरीच्या पोराची टेस्ट नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गुरुच्या पत्नीने जेवायला बोलवलं. अरुंधती वशिष्ठांची पत्नी. गुरुपत्नीने विचारलं, रामा जेवण कसं झालं, म्हणजे जेवण चांगलं झालं, पण शबरीच्या पोरासारखं नाही टेस्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भाऊजांनी प्रत्येक जेवायला बोलवलं. मांडवी, त्याच्यानंतर उर्मिला, श्रुतकीर्ती. मांडवी भरताची बायको, जेवायला बोलवलं. म्हणजे दादा जेवण कसं झालं, भाजी कशी झाली, म्हणजे भाजी चांगली झाली, पण शबरीच्या पोराची त्याच्यामध्ये टेस्ट नाही. उर्मिलेने विचारलं, दादा भाजी कशी झाली, म्हणजे भाजी चांगली झाली, पण शबरीच्या पोराची टेस्ट नाही. श्रुतकीर्तीने विचारलं, दादा भाजी कशी झाली, म्हणजे चांगली झाली, पण शबरीच्या पोराची त्याच्यामध्ये टेस्ट नाही. सासूबाईंनी सुद्धा जेवायला बोलवलं. सासूबाई म्हणजे सुनैना, जनकाची पत्नी. म्हणजे जावई बापू जेवण कसं झालं, म्हणजे जेवण चांगलं झालं, पण शबरीसारखी टेस्ट नाही, शबरीच्या बोरासारखी टेस्ट नाही. म्हणजे त्या बोराची जोपर्यंत चंद्र सूर्य पर्यंत तशीच आठवण राहणार. रुची आणि माधुरी, रुची आणि माधुरी. शबरामध्ये जशी मला रुची मिळाली, म्हणून सावळाराम महाराजांचा एक दुहा होता प्रसिद्ध. रामाने आपल्या कृष्णाने भक्तांना सांगितलंय, मी भरपूर ठिकाणी जेवलो, पण टेस्ट मात्र 2 ठिकाणीच आली. सप्तद्वीप 9 खंड पृथ्वी भोजन की अपार, एक बार शबरी के घर, एक बार विदुर के घर, स्वाद लिया 2 बार. 2 ठिकाणी टेस्ट आली मला, शबरीची बोरं आणि विदुराच्या कन्या. आता मला थोडंसं दुसऱ्याकडे वळायचं आहे. मी या भागामध्ये जवळजवळ 45 वर्ष येतोय या भागामध्ये, पण मी तुमची स्तुती करतो अशाला भाग नाही. लक्षात ठेवा, तुमच्या भाजीमध्ये जी टेस्ट आहे ना, ती 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा टेस्ट नाही. आगरी समाज याच्यामध्ये अग्रेसर आहे, काही कुणबी असतील, पण तुमची जी भाजी आहे ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे ड्रायव्हर सुद्धा खुश आहेत. 4 माझ्याबरोबर ड्रायव्हर आले, म्हणजे जेवण खायचं तर आगरी समाजात जेवण खायचं. ती भाजी कशी करतात आम्हाला माहित नाही. माझ्या बायकोला चटणी दिली होती, पुंडलिक पाटील आहेत काय ते आहे बघा, त्यांनी चटणी दिली होती 1/2 किलो. तिला वापरली, पण तुमची टेस्ट अजून ती आम्हाला आलीच नाही. म्हणजे आता त्याला शिकायला पाठवा, तिकडे ट्रेनिंग घ्यायला जावं लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आहेच. आणखी एक गुण सांगतो, कुठलीही बाई मी बघतो 45 वर्ष त्या जेवण खाण्याला कंटाळ नाही, घ्या घ्या आग्रह, म्हणजे रुची आहे आणि आग्रह सुद्धा आहे तुमच्या समाजामध्ये. आणि अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमचं खाल्ल्यामुळे पोट कधीच बिघडलं नाही बुवा. विठोबा रखुमार, जय जय ठोबा रघुमार, जय जय ठोबा विठोबा रघुमार, जय जय ठोबा रघुमार, जय जय ठोबा रघुमार. आळंदीला आता मी मागच्या एका दिवसाच होतो आळंदीला, कोणाचं खायला माहित नाही बुवा, पण रात्रभर पोट दुखत होतं बुवा. शेवटी तिकीट कॅन्सल करावं लागलं, मला आळंदीच राहावं लागलं, औषध घ्यावं लागलं आणि 2000 रुपये गेले डॉक्टरकडे. मी 45 वर्षामध्ये जवळ कमीत कमी 10 कार्यक्रम तरी या भागात असतात बुवा. म्हणजे 45 गुणिले 10 450 वेळा जेवलेलो आहे, पण अजून एकदा पण पोट दुखलेलं नाही कधी. म्हणजे पोटाला त्रास झालेला नाही. मग 3 गुण आहेत तुमच्या जेवणामध्ये. नंबर 1 रुची, टेस्ट. नंबर 2 आग्रह आणि नंबर 3 आरोग्य. असं जेवण जर खाल्लं, माझा पुतण्या आला होता, पुतण्या माझ्याबरोबर कीर्तनला इकडे कोलावायला पुण्याला राहतो, आणि तो आला आणि सदुभावांच्या घरी जेवला. एकच भाजी होती आणि 2 भाकऱ्या. त्यानं 2 भाकऱ्या खाल्ल्या आणि भाजी खाल्ली. म्हणली म्हणजे काका, ही अशी मी भाजी खाल्ली ना आयुष्यात कधी खालीच नाही बुवा. म्हणजे तुम्ही पुण्यवान आहात, रोज असं तुम्हाला जेवायला मिळतं बुवा. म्हटलं हाय, काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य आहे, मागच्या जन्माचं पुण्य. मला हे सांगायचं आहे, शबरीच्या बोराची रुची आणि शबरीच्या बोराची टेस्ट ना जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तशीच राहणार आहे बुवा. ऐका महिमा आवडीची, भोरे खाय भिल्लटीची, भोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. आणि मग महाभारताचा दृष्टांत दिलेला आहे 3ऱ्या चरणात. होय सुदाम देवाचे, 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 देवाचे तोय सुदाम देवा, देवाचे तोय सुदाम देवा. पके मारी कोरडेचे, पके मारी कोरडेचे, थोर प्रेमाचा बुकेला, थोर प्रेमाचा बुकेला. पके मारी कोरडे, पके मारी कोरडे, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. होय सुदाम देवाचे, पके मारी कोरडेचे, थोर प्रेमाचा बुकेला, थोर प्रेमाचा बुकेला. होय सुदाम देवाचे, पके मारी कोरडे, पके मारी कोरडे, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला. हो हे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. रामायणाचा दृष्टांत सांगून तुकाराम महाराज मग महाभारताचा दृष्टांत सांगतात. कृष्णाच्या जीवनामधला, कृष्णाचे जे मित्र आहेत ना, त्याच्यामध्ये सुदामदेव. सुदामदेवाला दिली भुक्ती, अर्जुनाला दिली मुक्ती आणि गोपाळाने दिली भक्ती. कृष्णासारखा मुलगा नाही, कृष्णासारखा पती नाही, कृष्णासारखा पिता नाही, कृष्णासारखा बंधू नाही, कृष्णासारखा गुरु नाही, शिष्य नाही, मित्र नाही, शत्रू नाही, राजा नाही, देव सुद्धा नाही. याच्यावर एक कीर्तन होईल असं मला सांगायचं आहे. हे सुदामदेव आहे ना, श्रीकृष्णाचे मित्र होते आणि आश्रमामध्ये यांची गाठ झाली. सुदामदेव हे ब्राह्मण आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सुशीला. आता ही बायको त्यांना कशी मिळाली माहिती आहे तुम्हाला? सुशीला ही गर्गाचार्याची मुलगी. गर्गाचार्य हे यादवांचे गुरु. आपल्या मुलीचं लग्न ठरवताना गर्गाचार्याने त्या भागामध्ये जे विद्वान होते सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्या विद्वानांची परीक्षा घेतली आणि त्या विद्वानामध्ये 1 नंबर आला सुदामदेवाचा. आणि मग सुदामदेवाला आपली मुलगी दिली. हल्ली मुलीचा बाप काय बघतो माहितीये का? गाडी बंगला. मग जो पिऊन जरी घरी आला तरी चालतो. नाही 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 नाही, मुलाचे गुण बघा.
श्रीमंती बघितली ना तुम्ही फसण्याची शक्यता आहे. सुशिला कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव कुलमिच्छन्ति मिष्टान्न मित्रे जनहा. सौंदर्य बघू नका, तिचे गुण बघितले पाहिजेत. मुलाचे काय मुलीचे. चला पुढे. तेव्हा दोघांचं लग्न झालं पण दारिद्र्य आलं हो. आणि एवढं दारिद्र्य आलं की मुलांना खायची पंचायत झाली. ती बायको टोमणे मारायला लागली. सुशिला अहो तुमचा मित्र राजा झालेला काहीतरी मागा. सुदामाने सांगितलं म्हणजे आयाची तुरते आयाची तुरते मी म्हणजे मी कोणाकडे हात पसरत नाही. न मांगे मिला दूध बराबर मांग लिया सो पाणी छीन लिया सो खून बराबर कबीर बोले बाणी. मला वाटतं कीर्तनगारा बाणी सुद्धा हे पत्ते पाळले पाहिजेत. न मागता मिळालं दुधासारखं, मागून घेतलं पाण्यासारखं आणि भांडून हिसकावून घेतलं रक्तासारखं. काय काय मी फडकरी आहे, क्षमा मागतो. आमच्या फडावरचा बुवा अजून बसून कीर्तन करत नाही बुवा. रंगी रंगे नारायण उभा करीतो कीर्तन असं तुकारामांचं प्रमाण आहे. आणि कीर्तन आहे ना हे देवासमोरच पाहिजे, देवाची मूर्ती समोर पाहिजे बुवा. हे कीर्तनाचं पद्य आहे. हे देवरुंकरांनी पण ऐका. समाजाकरता कीर्तन करायचं नाही, देवाची मूर्ती समोर पाहिजे. तुकारामांचा अभंग आहे बुवा. देखलेशी मूर्ती माझ्या हृदयाची विश्रांती. देवाकडे बघत बघत कीर्तन करायचं, समाजाकडे बघत नाही. आपल्या देव समोर पाहिजे. ही जी पत्ते आहे. आमच्या फडावरचा बुवा कधीच अजून आपली किंमत सांगत नाही. माझी एवढी एवढी फी आहे. जे मिळतंय ना त्याच्यामध्ये समाधान. मी सुद्धा 49 वर्ष हे पत्ते पाळलेले आहे बुवा. मी तर पूर्वी नारळच घेत होतो फक्त आता गुरुंनी सांगितलं मागायचं नाही, देतील तेवढे घ्यायचं. आणि तुमच्या भागामध्ये बाकीच्या भागांपेक्षा जास्त मिळतं हे मला माहित आहे. वर्षाचं माझा रेकॉर्ड आहे. 25 वर्षाचं. मी 2000ला VRS घेतली तेव्हापासून मी डायरी ठेवली आहे. 25 डायऱ्या माझ्याकडे आहेत. अभंग कोणता आणि बिदागी कोणी किती दिली हे सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. किती वर्षाचं? 25 वर्षाचं रेकॉर्ड आहे. कोणी मला काय बोलता कामा नाही. असो मला हे सांगायचं आहे म्हणजे आयाची तुरते आहे, मी मागणार नाही. ती बाई फार हुशार होती. आता ती गर्गाचार्यांचीच मुलगी होती कन्या. ती म्हटली हे बघा तुम्ही फिरायला जाता पण मी देवळात जाते. देवळात एक महाराज सांगत होते नाम लेत चौगुणी गये द्वार सौगुणी भेटत 1000 गुणी प्रतिपूर माने. देवाचं नाव घेतलं ना देवाला 4 पट आनंद होतो. देवाच्या गावाला गेलो पंढरपूरला 100 पट आनंद होतो. आणि गावाला जाऊन देवाला भेटलो ना 1000 पट आनंद होतो. तुम्ही इथेच गप्पा मारताय. हे बायकोचे शब्द झोंबले सुदाम देवाला. म्हणजे उद्याच जातो. देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नसतं असं शास्त्र आहे बुवा. एक सुभाषित आहे शक्यतो 6 जणांना रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका. रिक्त पाणी न पश्येत राजानम देवताम गुरुम दैवज्ञम भेषयम मित्रम फलेन फलेम फलम आदिशेत. ऐका देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, गुरुला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, राजाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, मित्राला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, देवरशाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही आणि डॉक्टरला अरे खिसाच भरून न्यावं लागतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या सुभाषितकाराने एक मजा केलेली आहे. हे 6 गुण आहेत ना कृष्णामध्ये आहेत. कृष्ण राजा आहे, कृष्ण देव आहे, कृष्ण गुरु आहे, कृष्ण मित्र आहे, कृष्ण देवरश आहे आणि कृष्ण वैद्य सुद्धा आहे. सुदाम देव निघाला श्रीकृष्णाला भेटण्याकरता. लक्षात ठेवा देवाकडे आपण 1 पाऊल टाकलं ना देव आपल्याकडे 60 पावलं टाकतो. जर तुम्ही काठीसारखे ताट झाला ना देव लोखंडापेक्षा ताट होतो. जो तू धावे 1 पग तो मैं धावू 60 जो तू करे काट तो मैं लोहे की लाट. देवाने जाणलं आणि सुदाम देवाच्या पायात चप्पल नाही अंगात ताकद नाही म्हणून योगमाया नावाची एक आचार शक्ती आणि त्या शक्तीने द्वारकेजवळ आणून ठेवलं. कोणाला? सुदाम देवाला. सुदाम देवाने द्वारका बघितली, सोन्याची द्वारका. वाचमनाने विचारलं सेवकाने कोण पाहिजे? म्हणजे तुमचा जो राजा आहे ना तो माझा बालमित्र आहे. म्हणजे बालमित्र पायात चप्पल नाही तुमच्या, फाटकी कपडे तुमची, 16,108 पत्न्यांचा पती तुमचा कसं काय मित्र असू शकेल? डोकं फिरले की काय तुमचं? ते म्हणजे माना कर न माना तो माझा मित्र आहे. आम्ही 64 दिवस एकत्र अभ्यास केलेला आहे. एकाला दया आली म्हणजे आपलं नाव काय? म्हणजे माझं नाव सुदामदेव. म्हणजे थांबा. तो वाचमन गेला, सेवक गेला आणि कृष्ण परमात्मा 8 राण्यांच्या मध्ये गप्पा मारत होता. रुक्मिणी माता, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी
कुंती, सत्या, भद्रा, लक्ष्मण आणि मित्रवृंदा या 8 मुख्य राण्या. 8 राण्यांच्या मध्ये बसला होता, पण लक्ष मात्र बाहेर होतं. सेवक गेला, नमस्कार केला, म्हटलं एक ब्राह्मण आलेला आहे, गरीब दिसतोय, पाया चप्पल नाही, पण तो असं म्हणतोय कृष्ण माझा मित्र आहे. नाव काय सांगतोय? नाव सांगतोय सुदामदेव. सुदामदेव म्हटल्याबरोबर श्रीकृष्णाने 8ही राण्यांचा त्याग केला. धाव 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 आला, मिठीस मारली, आलिंगन दिलं. सगळे वाचमन बघत राहिला, काय प्रकार आहे. एवढा धावला की उपरण सुद्धा खाली पडलं. देहाची शुद्धी नाही. हाताला धरलं, आतमध्ये आणलं आणि बायकांना सांगितलं बऱ्याच दिवसांनी माझा मित्र आले, पाणी घेऊन या. त्या सगळ्या बायकांनी 8 जणी हे गरिबीचं सोंग बघितलं. तिला वाटलं ते आणेल, तिला वाटलं ते आणेल, तिला वाटलं ते आणेल, कुणीच पाणी आणलं नाही. आणि आपल्या भक्ताचा अपमान होतोय म्हणून श्रीकृष्णाने परात घेतली, त्याच्यामध्ये पाय ठेवले आणि अश्रूनी पाय धुतले. देखी सुदामा की दीन दशा करुणा कैके करना मैं रोए, पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पगद होए. अश्रूनी पाय धुतले, बाथरूम मध्ये नेलं, चकाचक आंघोळ घातली, टर्कीच्या टावेलने अंग पुसलं, कपडे दिले आणि कपाळावरच हात फिरवला. कपाळावर हात फिरवल्याबरोबर ती कर्मरेषा होती ना उलटी झाली. श्रीक्षेच्याऐवजी अक्षश्री झालं. श्रीकृष्णाने विश्वकर्माने सांगितलं जा आणि सुदामदेवाचं घर सोन्याचं बनवून टाक. अर्थात विश्वकर्मा प्रकट झाले रात्री 12 वाजता. ती सुशीला उठली, विचारलं आपण कोण? म्हणजे मी विश्वकर्मा. माझ्या घरी कसं काय? म्हणजे तुमचे मिस्टर तिकडे द्वारकेमध्ये आहेत, कृष्णाने मला सांगितलं तुमचं घर सोन्याचं बनवा. ती बाई म्हटली महाराज माझं घर तुम्ही सोन्याचं बनवाल हो, ज्यांच्या घरी मी भिक्षा मागते मातीची घरं गावात राहून देतील का मला? मग तुझं काय मत आहे? अहो गावात सोन्याचा बनवा ना. लगेच विश्वकर्म्याने श्रीकृष्णाला विचारलं बाई असं म्हणते काय करायचं? म्हणजे बाई म्हणते ना गाव सोन्याचा करून टाकू. आणि विश्वकर्म्याने तो गाव सोन्याचा केला. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पिढीला सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पिढीला हे मुष्टी पोये घेऊन या, त्याच भेटीला गेला. मुष्टी पोये घेऊन या, ए शुद्ध भाव देखोन या, गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखून या, गाव सोन्याचा विठोबाचा जन्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा जन्म जागो, त्याच्या चरणी विठोबाचा जन्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा जन्म जागो. ए सुदाम ब्राह्मण दुःख दरिद्र पिढीला, दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोय घेऊन या, त्याचे भेटीला गेला. मुष्टी पोय घेऊन या, शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. सूरदास कहे हरि मिलन से, सूरदास कहे हरि मिलन से, सूरदास दास कहे हरि मिलन से, सूरदास कहे हरि मिलन से. सोने की नगरी बसे सुदाम जी, सोने की नगरी बसे सुदाम जी. सोने की नगरी बसे सुदाम जी, सोने की नगरी बसे सुदाम. देखत शाम हसे सुदाम जी को, देखत शाम हसे सुदाम जी को, देखत शाम हसे सुदाम जी को देखत शाम हसे, देखत शाम हसे.
शुद्ध भाव देखोनिया गावया सोन्याचा दिल्ला. 5 तोळं सोनं नाही, सोन्याचं नाही, अरे सोन्याचा गाव देऊन टाकला. देव आपल्या मागणीपेक्षा 1000 पट देतो. सुदामाला सुवर्णाची नगरी दिली आणि काय घेऊन गेला होता? फक्त पोहे, आणि ते कोरडे. कोरडे पोहे खाता येत नाहीत बुवा, भाकरी खात नाही, कोरडी खाता येत नाही, भात खाता येत नाही, त्याच्याबरोबर कोरड्याच लागतं. आमच्याकडे जो रस्सा असतो ना काटावर, त्याला कोरड्याच बोलतात. म्हणून पोह्याला सुद्धा दूध पोहे, ताक पोहे, दही पोहे, आमटी पोहे, हे पोह्याचे प्रकार आहेत. पण कृष्णाने ते आमटी वगैरे काय कोरड्याच घेतलंच नाही बा, कोरडेच भक्षण केले. फक्के मारी कोरडेची पोहे सुदाम देवाचे, फक्के मारी कोरडेची आपलं प्रमाण आहे. आणि अर्जुन मला वाटतं त्यावेळी तिथं होता बुवा. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ओविलेली आहे, तुवाची देखले क्रिटी आपुलिया दिठी, मी सुदाम याच्या सोडी गाठी पोह्यासाठी. हे सुदाम देवाचे पोहे आणि शबरीची बोरं जगामध्ये फार गाजली. लक्षात ठेवा, का याच्यामध्ये प्रेम आहे. थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, न म्हणे उच्चिष्टात वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. एक संस्कृत मध्ये सुंदर सुभाषित आहे, व्यादस्य आचरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य किम, का जाती विदुरस्य यादवपते उग्रस्य किम पौरुषम, कुब्जायाम कमनीय रूपम अधिकम किम ते सुदामनो धनम, भक्त्या तुष्यति केवलम न च गुणे, भक्ती प्रियम श्रीहरी. देवाने व्याधाचं आचरण बघितलं नाही. व्यादस्य आचरण ध्रुवस्य वयो, ध्रुवाचं वय बघितलं नाही. व्यादस्य आचरण ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य किम, गजेंद्राची विद्या बघितली नाही. व्यादस्य आचरण ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्र, का जाती विदुरस्य, विदुराची जात पाहिली नाही. उग्रस्य किम पौरुषम, उग्रसेनाचं पुरुषत्व पाहिलं नाही. सुदाम देवाचं धन पाहिलं नाही आणि कुब्जेचं रूप पाहिलं नाही. असं सुभाषी सांगताय. देव काय पाहतो? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव फक्त आतमध्ये किती प्रेम आहे बघतो. न म्हणे उच्चिष्टात वा थोडे, आणि तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. 2 उदाहरण सांगितलेले आहेत. थोडस प्रेमाबद्दल भक्तीबद्दल बोलू आणि बरोबर 20 मिनिटांनी सेवा संपू. मधली चाल ऐका महिमा आवडीचे, ऐका मयी आवडीचे, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची. बोर खाय बिलनी, बोर खाय बिलनी, थोर प्रेमा काबू केला, थोर प्रेमा काबू केला. पोरे घायम बिलानीची, पोरे घायम बिलानीची, थोर प्रेमा काबू केला, थोर प्रेमा काबू केला. आजी दुष्काळ कयालाची, आजी दुष्काळ, आजी दुष्काळ दयाल, आजी 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 आरा आना आ आ आ आ
तयाला आची दुष्काळ आची दुष्काळ तयार आची दुष्काळ तयार आची दुष्काळ तयार थोर प्रेमा साधू केला थोर प्रेमा साधू केला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ताली वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे रे हरे ज्ञानदेव भाजा विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची हकेमारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे भक्तीच्या पुढे उष्ट आहे का फार कमी आहे याचा काय विचार करत नाही कारण परमात्मा हा प्रेमाचा भुकेला आहे हाची याच्याशिवाय त्याला काही आवडत नाही अर्थात भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाचे 3 प्रकार आहेत नंबर 1 साधारण रती नंबर 2 सामंजस्य रती नंबर 3 समर्थ रती म्हणजे काय देवावर प्रेम करायचं पण आपल्या स्वार्थाकरता साधारण रती देवावर प्रेम करायचं अर्ध आणि आपल्यावर अर्ध करायचं याला म्हणतात 50-50% आणि समर्थारती म्हणजे फक्त देवावरच प्रेम करायचं आपल्यावर अजिबात लक्ष द्यायचं नाही याला म्हणतात समर्थारती अर्थात या 3 रतीचे 3 प्रकार आहेत 3 अधिकारी आहेत कुब्जा आहे ना कुब्जा ही कुब्जा साधारण रतीची अधिकारी आहे देवावर प्रेम केलं पण स्वतः करता मग देवाने काय केलं तिला अतिशय सुंदर बनवली बुवा किती सुंदर अरे ब्रह्मदेवाने बनवली जर विश्वसुंदरी होते तर ब्रह्मदेवाच्या बापाने बनवली कोण होणार अतिशय सुंदर झाली देवाने तिला भेट दिली तिचा उद्धार केला या 16,108 पत्न्या होत्या ना या सामंजस्य रती म्हणजे 50-50% देवावर 50% प्रेम आपल्यावर 50% प्रेम आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहेत गौडणी 100% देवावरच प्रेम आपल्यावर अजिबात प्रेम नाही याच्याकरता भागवतामध्ये दृष्टांत सांगितलं जातो जेव्हा कृष्णाचं डोकं दुखायला लागलं ना
नारद हजर होते. म्हणजे देवा याला औषध, म्हणजे याच्याकरता औषध आहे भक्तांच्या पायाची माती. आणि म्हणजे सगळे भक्तच आहेत, 16,108 बायका तुमच्या. कुठलीही बायको पायाची माती द्यायला तयार झाली नाही. म्हटले आमच्या पायाची माती जर नवऱ्याच्या डोक्याला लावली ना, आम्हाला नरकात जावं लागेल. आणि आम्हाला नरकात जायचं नाही. कृष्णाचं आणखीन डोकं दुखायला लागलं. नारद म्हटले काय दुसरा उपाय? म्हटले तुम्ही जर गोकुळामध्ये गेला तर तुम्हाला औषध मिळणार. लगेच नारद आकाश मार्गाने गेले गोकुळामध्ये. सगळ्या गवळणी जमा झाल्या आणि गवळणी विचारलं आमचा कृष्ण कसा आहे, तब्येत वगैरे? म्हणजे तब्येत बरोबर नाही, डोकं दुखतंय म्हणून मी आलोय तिकडे. म्हणजे डोकं दुखतं म्हणजे तिकडे काही वैद्य वगैरे नाही का, डॉक्टर वगैरे नाही का? म्हणजे सगळं आहे पण औषध मिळत नाही. म्हणजे कोणतं औषध आहे? म्हणजे भक्तांच्या पायाची माती त्याला पाहिजे. म्हणजे एवढंच औषध. सगळ्या गवळणी पाय पुढे केले. म्हणजे पाहिजे तेवढी माती घेऊन जा. नारद बोलले तुम्ही जरा वेड्या दिसता, परिणाम जाणता का? जर तुमच्या पायाची माती तिच्या डोक्याला लावली ना तुम्हाला नरकाला जावं लागेल. गवळणी बोलले 1000 वेळा नरकाला गेले, आणखी एक वेळा नरकाला जाणार. प्रियतमा करता याला काय म्हणतात? समर्थारती. आपल्यावर अजिबात प्रेम करायचं नाही, देवावर प्रेम करायचं ना. या भक्त आहेत ना देवाला फार आवडतात. जगामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त कोण? गवळणी. यथाव्रज गोपिका नाम. जो परमात्मा कर्माच्या मार्गाने सगळ्यांना खेळवतो, त्या श्रीकृष्णाला या गवळ्याच्या छोकऱ्या पोरी थोडस ताक देत होते आणि म्हणजे नाच. आणि त्या ताका करता तो नाचायचा बुवा. शेष महेश गणेश दिनेश सुरेश जाहे निरंतर गावे. आदि अनादि अनंत अखंड अभेद सुवेद बतावे. नारद शेष व्यास रची पची हरण को पुणी पार न पावे. ताही अहिर की छोरिया छचिया बर छाछ पे नाच नाचावे. हे सुंदरदासाचं काव्य आहे. शेष महेश गणेश दिनेश हे सगळे देव ज्याची स्तुती करतात. आदि अनादि अनंत अखंड असं वेद ज्याचं वर्णन करतो. नारद व्यासुक या अधिकाऱ्यांना याचा महिमा कळाला नाही. अशा श्रीकृष्णाला या गवळ्याच्या छोकऱ्या थोडस ताक देत होते आणि म्हणायचे नाच, आणि ते करता तो नाचायचा. देवाला नाचवण्याचं सामर्थ्य गवळणीमध्ये आहे. कारण आपलं सर्वस्व त्यांना अर्पण केलं. जो देवाला सर्वस्व अर्पण करतो ना, देव सुद्धा त्याला सर्वस्वच अर्पण करतो. या प्रेमाची लक्षणं आहेत. याला म्हणतात अष्टसात्विक भाव. स्तंभा स्वेदत रोमांच्या स्वरभंगात व्यपतो वैवर्ण्यम अश्रुप्रल इत्यष्टो सात्विका मता. थोडक्यामध्ये कंठी प्रेम दाटे नैनिंगी लोटे धीर प्रकटे रामरूप नेत्री अश्रूची या धारा कोठे रोमांच शिरा. जोपर्यंत देवा करता आपण रडत नाही ना, डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत ना, तोपर्यंत अंतःकरण साफ होत नाही. जोपर्यंत अंतःकरण साफ होत नाही ना, तोपर्यंत देव प्रकट होणं शक्य नाही. जोपर्यंत देव प्रकट होत नाही ना, तोपर्यंत आपलं जन्म मरण संपणं शक्य नाही. या सगळ्या प्रक्रिया आहेत. तेव्हा देवा करता प्रेम पाहिजे. अतिशय प्रेमाचा भुकेला आहे, भक्तीचा भुकेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुशेसावळी म्हणायचं गाव आहे. पुशेसावळी, मी वास्कर फळावरचं भाऊ आहे. पुशेसावळीला एक आमचे वारकरी राहत होते आणि ते भजन करायला लागले ना, सुंदर ते ध्यान रामकृष्ण म्हटल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायचं. जवळजवळ 2 तास डोळ्यामध्ये अश्रू आणून भजन करायचे. ब्राह्मण होते. मात्र 1948ला गांधीजींचा वध झाला आणि सगळ्या ब्राह्मणांची घरं पेटवण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा वाडा पेटवला. आणि महाराजच्या वतीनं तो वारकरी, ब्राह्मण वारकरी पंढरपूरला येऊन राहिला. फळावर सेवा करायला लागला. पण देवाने त्याला स्वप्नामध्ये सांगितलं, अरे तू गेलास पण मी तर जळतो आहे, माझ्या अंगावर फोड आलेले आहेत. स्वप्नातून जागा झाला. मालकाने सांगितलं असं असं स्वप्न पडलं. पुशेसावळीला आला. सगळ्या पंचांना एकत्र केलं. म्हणजे वाड्यातून मला काय घ्यायचं नाही, फक्त देवाला बघायचं आहे. सगळे पंच वगैरे सगळे मिळून आतमध्ये गेले. आपल्या अंगावर जसं भाजल्यानंतर फोड येतात ना, दगडाच्या मूर्तीवर फोड आले होते. ही घडलेली घटना आहे पुशेसावळीला. अर्थात त्यांनी मूर्ती उचलली, कवटाळली आणि पंढरपूरला निघून गेला. सांगण्याचं तात्पर्य, जोपर्यंत अंतःकरणामध्ये प्रेमाचा पाझर होत नाही, फुटत नाही ना, तोपर्यंत देवाची भेट होणं शक्य नाही. काही माणसं म्हणतील हे प्रेम कसं काय निर्माण होतं? याला एकच उपाय आहे, सतत नामस्मरण. प्रेम तेथे वास करी मुखी उच्चारिता हरी. प्रेमे जावे तया कावा आणि चोजवीत या वैष्णवा. जर सतत तुम्ही नामस्मरण केलं ना, तर अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. कलियुगातला देव मिळवण्याचा एकमेव मार्ग कोणता असेल? नामस्मरण. यही कलिकालन साधन तुझा जोग यज्ञ जप तप व्रत पूजा. राम ही सुमिर्य गाय राम ही सतत सुनिय राम गुणग्राम ही. या 9 भक्ती आहेत ना, त्यामधल्या 3 भक्ती आहेत श्रवण, कीर्तन आणि याच्या सगळ्यात मोठी भक्ती आहे स्मरण.
जर देवाचं तुम्ही स्मरण केलं ना तर अंतःकरणामध्ये प्रेमाचा पाझर निर्माण होतो, अंतःकरण साफ होतं. शेवटची एक कोटी सांगतो आणि शेवा संपवतो. नामामध्ये काय ताकद आहे? बऱ्याच वेळा मी ही कोटी सांगतो, बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा प्रत्येक कीर्तनात 1 कोटी जर तुम्ही नामस्मरण केलं, 1 कोटी ऐका, 1 कोटी ऐकून जरी कोणी नामस्मरण केलं ना मला थोडं पुण्य प्राप्त होईल. आरोग्य संपदा. 1 कोटी नामस्मरण केलं, 2 कोटी नामस्मरण केलं ना लक्ष्मी तुमच्या घरी येणार. कशी येणार समजणार नाही, एकराचा भाव गुंठ्याला मिळणार. मिळतोय आता. 2 कोटी नामस्मरण, 3 कोटी जर तुम्ही नामस्मरण केलं ना जगामध्ये तुमची कीर्ती होणार. युट्यूबवर जायची गरज नाही किंवा टीव्हीवर जायची गरज नाही. 4 कोटी जर तुम्ही नामस्मरण केलं इहे लोकीची सगळी सुख पायाखाली लोळून येणार, गाडी बंगला वगैरे सगळं तुम्हाला मिळणार. 5 कोटी जर तुम्ही नामस्मरण केलं, 5 कोटी, तर काम क्रोध लोभ तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार. 6 कोटी नामस्मरण केलं ना अध्यात्म ज्ञानामध्ये तुमची प्रगती होणार. 7 कोटी नामस्मरण केलं ना अनुकूल पती पत्नी मिळणार, सुख देणारा पती सुख देणारी पत्नी. याच्याकरता तरी नामस्मरण करा, ज्यांचे लग्न नाही झालं त्याच्याकरता. 8 कोटी जर नामस्मरण झालं तुम्हाला आश्चर्य वाटले, तुमचा ऍक्सिडेंट होणार नाही, देव तुम्हाला वाचवणार. 9 कोटी नामस्मरण झालं देव तुम्हाला स्वप्नामध्ये एक झलक दाखवणार, दर्शन देणार. 10 कोटी 11 कोटी 12 कोटी नामस्मरण झालं ना संचित प्रारब्ध क्रियमान कर्म संपणार. आणि जर 13 कोटी नामस्मरण झालं ना ज्याचं तुम्ही नामस्मरण करता तो प्रत्यक्ष भेटणार. रामदास स्वामींनी 13 कोटी नामस्मरण केलं, प्रत्यक्ष रामाने भेट दिली. आणि 13 कोटीच्या पुढे जर नामस्मरण झालं ना देव तुमच्या मागे पुढे उभा राहणार. मागे पुढे उभा राय संभालित, मागे पुढे उभा राय, मागे पुढे उभा राही सांभाळी, मागे पुढे उभा राय संभालित. आलिया घात निवाराया, या घात निवाराया, या घात निवाराया. हे मागे पुढे उभा राही सांभाळी, निवारया. योग्यांच्या ध्यानी ध्याताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे नामाने भक्ती मिळणार, नामाने मुक्ती मिळणार, नामाने भक्ती मिळणार आणि नामाने देव तुम्हाला आपलंसं करणार. देवाला मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सतत नामस्मरण करायचं. फक्त देव मिळतो नाही आणि तुमची कायाच ब्रह्मरूप होते, दिव्य होते. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद गोविंद ते काया भेद नाही देवातया. झालेली वेळी वाकडी सेवा विठोबाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझा टोमणा कोणाला लागला असेल तर क्षमा करा. आणि काय बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानोबा तुकोबांची कृपा तरी नुण्यते व्रते अधिकते सरते करुणे घ्यावे तो मते विनवित असे म्हणा. शिंगल म्हणा. नमनते अथवा थोडे, नमनते उष्ट अथवा थोडे, ओ नमनते अथवा थोडे, उच्चिष्टात अथवा थोडे, नमन उच्चिष्टात वा थोडे, नमन उच्चिष्ट अथवा थोडे, नमन उच्चिष्टात वा थोडे, नमन उच्चिष्ट अथवा थोडे. तू कामने भक्ती पुढे, तू कामने भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. आजची दुष्काळ जयाला, जयाला, आजची
दुष्काळ जयाला आचे दुष्काळ जयाला दुष्काळ जया आज दुष्काळ आजची दुष्काळ तयाला आजची दुष्काळ तयाला तयाला आजची दुष्काळ तयाला आजची दुष्काळ तयाला 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 दुष्काळ तयाला तयाला आजची दुष्काळ तयाला आजची दुष्काळ थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुके भुकेला ठाण जय 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 ठाण जय हरी जय विठ्ठल जय बोलिले खुरे वेडे